2 दिवस कार्यक्रम सुद्धा असतो उंबाडे गावामध्ये. साई भक्त भरपूर आहेत बाळू उंबाडे गावामध्ये. उंबाडे सापाडे. आमचे स्कोरर दिनेश जाधव सुद्धा येत आहेत. दिनेश जाधव या, स्वागत आहे आपला. ओटू बाळू पाटील. चला सापाडी संघाचे 12 खेळू. आई गावदेवी सापाडी संघाचे 12 खेळू. बर्फानी बाबा. चला बर्फानी बाबाचे 12 खेळू. चला अद्विक 11 आपले 12 खेळू पाठवून द्या. अद्विकचे आहेत आपण मित्र बर्फानी बाबा आपले 12 खेळू. चला गेम ऑन. गोलंदाजी मार्कवर येतोय बर्फानी बाबाच्या माध्यमातून. चिराग येतो पहिलं षटक घेऊन. संघ नाही घेतोय. स्ट्रायकेला फलंदाज पवन आहे. चिराग आपण पाहू शकता सलामीला. आणि आपण मित्र विकास जाधव अतिशय चांगला फलंदाज. पवन पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लागला. झेल होता या वेळेला. 2 धावा इथून कंप्लीट केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चिराग आणि विकासच्या माध्यमातून खातं उघडलं होतं या वेळेला. बर्फानी आपण बाबा बॅटिंग करतोय. मागच्याच आपण महाशिवरात्रीमध्ये आपण जी महाशिवरात्र झाली त्याच्यामधला रनरअप संघ आहे. उत्कृष्ट गोलंदाज ठरला तर विकास जाधव. पवन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज चिरागला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साइडला टायमिंग चांगलं होतं. चेंडू चालला वन बाउन्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. दणदणीत चौकार. जर हॅट्रिक पूर्ण केली तर बाबू मडवी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पवन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला चिरागला आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह मिड ऑफला चांगलं क्षेत्रक्षण होतं. या वेळेला डायरेक्ट हिटची संधी होती. विकेट मिळाला असता मिड ऑफला वर. जर डायरेक्ट हिट झाला असता तर चिरागचा विकेट मिळाला असता. धावसंख्या आपण आपण पाहू शकता 7 धावा. आपले गुणलेखे कुणाच्या बाजूने मला कळत नाही. सांगतात 1 विकेट धावेसाठी 1 विकेट गेला असता चिरागचा. बर्फानी बाबाच्या बाजूने ते. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला विकास. चेंडू चेंज पेस. रक्षक बीट. फाईन लेग बीट होतो या वेळेला. 1 धावीतून कंप्लीट केले जाते. ह्या चुका टाळाव्या लागणार आहेत. स्ट्राईक आपण तर रोटेट होते यावेळेला. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. किरण थले आणि शंकर गुलवी खूप चांगली क्लिअरिटी बघायला मिळते. क्लिअरिटी क्वालिटी जपण्याचा प्रयत्न केला जातोय. पवन गोलंदाजी मार्कवर. टाकला चिराग. चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. या वेळेला पुन्हा एकदा संधी होती. 2 जीवदान मिळतात चिरागला या वेळेला. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 9 धावा. त्यानंतर मॅच असणारे आपण इतर बंडू शेठ प्रतिष्ठान उंबाडी पक्ष जनुमान सापाडीमध्ये मॅच असणारे. चेंडू खोदून काढायचा तर यावेळेला तडबाईंवरनं चेंडू वेगाने चालला. यावेळेला मिसफील्ड झाले. 3-3 क्षेत्रक्षेत्रात बॅकिंग द्यायला तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. धावसंख्यात आपण पाहू शकता 11 धावा.
पहिल्या षटकाचा 11 धावा धावफलकात आपण पाहू शकता. तालुक्यात उंबारडे गावात नाव गाजत या चषकाच. कल्याण तालुक्यात उंबारडे गावात नाव गाजत या चषकाच. एसकेटी शक्ती चषक ठेवलाय यो उंबारडे या गावात. 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 धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता ज्या वेळेला बर्फानी बाबा उंबारडे संघ 11 धावा धावफलकात लागलेत. विघ्नेश मडवी फुलटॉस आहे. लॉफ केलाय चेंडूला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षित यावेळेला पवन आहे संगनायक. पवनला माहिती एक एक धाव किती महत्वाची आहे. ऑन साइडला पुलचा फटका बघायला मिळतोय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. अठरा धावा धावफलकात आपण पाहू शकता. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. रेबल ग्रुप आणि आपण इथं बाबू मडवी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. फक्त सापाड संघासाठी. तर बंडू शेट प्रतिष्ठान उंबाल ऑटो रायडर्स विपक्ष आपण येतोय तळ्यातली देवी. हा चेंडू इनसाइड आउटचा लाजवाब फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या. षटकार. होते पंचांचा इशारा काय तो पाहायचा आहे. वन बाउंड चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. चौकार. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे तिथे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या बेला 30 धावा. 15च्या सरासरी धावा कुठल्या गेल्या आहेत. विघ्नेच्या षटकात धावा आल्यात. आमचे गुणलेखिका मला सांगतात तब्बल 19 धावा आल्यात. शिवरायांची घेऊन आण पोर खेळती मैदानान. माती चौकार. तर बालगणेश मित्रमंडळ हिऱ्याचा पाडा जर कोणी सदस्य किंवा आपण कोणी मान्यवर असतील तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चला ऑटो रायडर्स आणि तळ्यातील देवी 11. चला आपण टॉस साठी यायचंय.
नाही, मागच्या वर्षी आपण आता वेळेला देखील सामना झाला होता ऑटो रायडर्स आणि तल्यातील देवी. तर एक रनने तल्यातील देवी मॅच हरली होती, पण आज मात्र पुन्हा एकदा परतफेड करतील का पाहायचं. गरमी देखील आपण भरपूर पाहू शकता. दुपारचे 1 वाजलेत आणि आपण ते 50 सेकंद. तीस धावा झाल्यात. कारण विकास एक चांगला फलंदाज आहे. काय बॅटिंग केली होती गावदेवी खार्डी चषकमध्ये. चिंचपाड्याच्या मैदानावर देखील 11 चेंडू 50 धावा कुठल्या द्या 22 एकरमध्ये. नेल्सन मात्र आपण तो संघ पराभूत झाला आहे. काहीतरी बातचीत करतोय त्या खेळाडूंबरोबर. मार्कवर मागडे षटक पडलं आपण तरी आपल्याला 19 धावा गेल्या आहेत बिगनेसच्या. तासिक धावूंच्या माध्यमातून चांगला क्षेत्रक्षण फॉलो थ्रोमध्ये 1 धाव इथून कंप्लीट केले. धावसंख्येत आपण खाते आपण पाहू शकता 31 धावा. बर्फानी बाबा पक्ष अद्विक 11 सापाड्यामध्ये मॅच पाहतोय. रोहन गोलंदाजी मार्क स्ट्राईकला. विकासला आपण पाहू शकता. चेंडू झेल ड्रॉप होतोय. बिग मिस्टेक. चुका ह्या तुम्हाला टाळाव्या लागेल. विकास सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान द्याल ना तर कुठेतरी तुम्ही विजयापासून दूर राहाल. चुका कराल तर विजयाला मुकाल. चूक केली आता यष्टरक्षकाने. रोहन पण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. विकास. चेंडू कार्पेटच्या मध्ये चेंडू चाललाय. आपण आता मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्रक्षण डीप मध्ये येतोय. चांगलं क्षेत्रक्षण विघ्नेशचा. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा. चांगली गोलंदाजी करतोय रोहन या षटकामध्ये. आतापर्यंत 3 धावा दिलेत त्याने. चला ऑटो रायडर्स उंबारडे आणि तळ्यातली देवी टॉस साठी यायचंय. एच आणि फलंदाज बाद. चुकी केली होती विकास आपण झेल सोडून स्टेशन, पण त्याच स्टेशन खूप चांगला झेल पकडला. फलंदाज बाद. चेतन येतोय. यश मिळालं आपण तो रोहनला. बिग विकेट. रोहन तो चेतन. चेंडू टायमिंग चांगलं होतंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खराब फेकी. खराब फेकी. का जिथे 1 धाव तिथे 2 धावा का जातात मी म्हणेल. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकतो 35. पवन नाराज होते कारण पवनला माहिती आहे धावा जेव्हा आपण चेसिंग करू ना तेव्हा 1-1 धाव फार महत्वाची. चांगली गोलंदाजी करतो रोहन. 5च धावा दिल्या आतापर्यंत रोहननी. सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा रोहननी या षटकात. फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या. जर रोहनची गोलंदाजी आवडण्यासाठी टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. चांगली गोलंदाजी केली. काय वापसी केली बघा. 5च धावा दिल्या आणि विकासचा एक महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यांनी मिळवलाय. ग्रुपने सामने ठेवले पाहून आदर्श गावाच. एसकेटी ग्रुपने सामने ठेवले पाहून आदर्श गावाच. एसकेटी शक्ती चषक ठेवलाय यो उंबरडे या गावात. 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 थँक्यू डीजे. धावसंख्या धावफल कधी 35. 3 षटकाच्या समाप्तीनंतर
11.33च्या सरसरी धावा कुठल्यात. कर्फे ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला लॉंग ऑनला चेंडू जातोय. चिराग आणि आपण पाहू शकतो चेतन ही जोडी संख्या धावफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा. चेंडू यावेळेला ऑन द डोच्या माध्यमातून स्क्वेअर कट करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे जिथे आपण कॉर पॉईंट रिजन मध्ये 2 धावा 3 धावा इथून. चक्रीवादळ मैदानावर निर्माण झालंय. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 39 धावा. मंडप तुटणार नाहीये. सचिन कार्पेट ड्राय बघायला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 43. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे अक्षय जोशीकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाज बाद होतो यावेळेला आपण म्हणले तर चेतन बाद होतोय. 2 चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे. गिरीश येतो नवीन फलंदाज. सुरेख चेंडू होता. बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करायची होती यावेळेला. डॉट चेंडूची चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला सचिनच्या माध्यमातून. चौकार आल्यानंतर बघा पहिल्या 3 चेंडूमध्ये ना धावा आल्या तर तब्बल 8 पण नंतर मात्र चांगलं कमबॅक बघायला मिळतं. 2 चेंडू खूप चांगले फेकलेत. अंतिम चेंडू सचिन खोदून काढला चेंडूला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. मिस स्पीड झाली. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफल ते आपण पाहू शकता 45 आणि 46 धावांचं लक्ष असणार यावेळेला. चला बॉल घ्यायचा. 45 झाल्या 46चं लक्ष असणार आहे. चला ऑटो रायडर्स आणि तळ्यातली देवी संघानायक टॉससाठी या. थँक्यू डीजे. ऑटो रायडर्स संघाचे संघनायक तळ्यातली देवी संघाचे संघनायक आलेले आहेत. नितीन भरपूर रिक्षा लागल्यात. चला ऑटो रायडर्सवाल्यांचे संघनायक या लवकर. चला टॉससाठी यायचं लवकर. कल्याणचा मोहित यायचा यांच्या शुभास्ता मी टॉस करू. तळ्यातली देवी आणि ऑटो रायडर्स संघाचे संघनायक टॉससाठी या. चला तळ्यातली देवी संघाचे संघनायक आलेले आहेत. ऑटो रायडर्स संघाचे संघनायक कल्याणचा मोहित. बघा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल नाहीतर. बघा 2 मिनिटात झाल्यानंतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल ऑटो रायडर्स.
चला प्रदीप भंडारी या टॉससाठी. पॅनेल्टी लागेल बघा, लक्षात घ्या. चला पॅनेल्टी नका लावू बाळू, तर पॅनेल्टी लागल्यानंतर बाळू संघ पराभूत होतात. बर्फानी बाबा संघाने 45 केल्यात, 46 करायचे आहेत. तयातली देवी उंबाडे विरुद्ध ऑटो रायडर्स उंबाडे. चला बाळू टॉस करा. बोल त्यांना सांगा काय लिहिलंय त्याच्यावर. शक्ती चषक टॉस जिंकलाय आपण, तर निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग फिल्डिंग कराल तर त्याला ते देवी संघाला आपण किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30-35, जास्ती नाही, 30-35. 30-35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. असे कोणते गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही 30 ते 35 धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? किशोर आहे, प्रीतम, गोट्या, एक नवीन आता नवीन घेणार आहे अरविंद कारभारी. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? काय सांगायचं तर त्याला ते देवी आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. पण आता बॅटिंग करायची, किती धावांचं लक्ष ठेवाल समोरील संघासमोर? 40 धावांची आवश्यकता म्हणजे आहेच, 40 तरी पाहिजेलच. 40 धावा. असे कोणते फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली तुम्ही 40 धावापर्यंत लक्ष ठेवाल? टॉप ऑर्डरला 2-3 बॅटमॅन आहेत चांगले की ते रन मारतील. बेस्ट ऑफ लक. टॉस बॉक्समधून न्यूज होते आपण, तर टॉस जिंकला ऑटो रायडर्स संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सुरू होईल जाऊया दुसऱ्या तरी आपले समालोचक नितीन गाव यांच्याकडे. धन्यवाद. तर इथे फिल्डिंग खराब आहे बर्फानी बाबा संघाची. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय विघ्नेश मडवीच्या बॅटमधून. हा चांगला चेंडू, सुरेख चेंडू होता आपण पाहिला तर विकास जाधवचा. 2 चौकार आल्यानंतर हा तिसरा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतो. बर्फानी बाबा उंबाडे संघ तुम्ही पाहतायत. एकच धाव मिळेल. फिल्डिंग खराब आहे. दहा धावा झाल्यात. फिल्डिंग खराब आहे बर्फानी बाबा उंबाडे संघाची. तुम्हाला 46 धावांचं संरक्षण करायचं आहे आणि ऑलरेडी 10 धावा झालेल्या आहेत. विघ्नेशला इथे बीट केलंय आणि विकास जाधवचा षटक समाप्त झाला. इथे 46 चेस करायचे होते, त्यांनी धावा दिल्या 10. 36 धावांची अजूनही गरज आहे 18 बॉलमध्ये. एसकेटी क्रिकेट संघाची पोरा करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायांना वंदन करून उतरले सारे मैदानात. शिवरायांना वंदन करून उतरले सारे मैदानात.
तर चिराग येत आहेत. चिराग 18 बॉलमध्ये आता 36 करायचे आहेत. विकासचं षटक इथे समाप्त झालंय. चांगली गोलंदाजी. रोहनला इथे बीट केलंय. विघ्नेश 9 सेकंड आहेत. विघ्नेशने 2 चौका ठोकलेत. 17 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. जेबीच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद आहे. शॉट फाईन लेगला आहेत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज जास्त सफल होत आहेत रोहन. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. इथे फटका चांगला आहे रोहनच्या बॅटमधनं आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून. षटकार. चिरागच्या विरोधात षटकार ठोकलाय. इथे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झालाय बीट. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. तर चिरागच्या विरोधात आता धावा येतात. 2 चेंडूमध्ये 10. पाच चेंडूमध्ये 10 खर्च केले. 13 बॉलमध्ये आता 26 या मॅच मध्ये करायचे आहेत. 13 चेंडू 26. चिरागला कमबॅक करावं लागेल. विकेट घ्यावं लागतील. चेंडू डॉट फेकावे लागतील. चिरागचा हा चेंडू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक होते कदाचित झेल व्हायला धावा मिळाल्या पण झेलही ड्रॉप झाला. 6 धावाही मिळाल्या. थोडीशी मागे यायला पडतो. तर 2 षटकात 26 झालेत. 12 बॉलमध्ये अजूनही 20 करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा बर्फानी बाबा. अजूनही भरपूर सामने आहेत. सुरुवातीला आमच्या सहकारी समालोचक भाऊ पाटील यांनाही असं वाटलं की 7 सामने. त्यामुळे त्यांनी सांगितलं 3-3:30 ला मॅच संपतील. भाऊ पाटील आमचे समालोचक त्यांनाही वाटले हे 7च मॅचेस आहेत लीग पद्धतीने. मात्र भाऊ या 7 संघांमधनं आपल्याला 14 संघांमधनं एक संघ क्वालिफाय करायचे लक्षात असू द्या. 2 धावा इथे मिळाल्यात. विघ्नेशला 11 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. अकरा चेंडू 18. गोलंदाज मयूर. इथे सुरेख फटका विघ्नेश मडवीच्या बॅटमधनं आणि चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. चिमल्या एक
ऑटो रायडर्सने टॉस जिंकलाय. इथे इनसाइड आउटच्या माध्यमातून सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चौकार आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना विघ्नेश 36 धावा झाल्यात. 10 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. डॉट बॉल. दहा धावा अजूनही करायचे आहेत. आणि इथे विघ्नेशची खेळ इथे समाप्त होईल. सेकंडला वाईटचा इशारा येतोय. 7 बॉल 9. 7 चेंडूमध्ये 9 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मयूरला इथे येणारा चेंडू चांगला फेकावा लागेल. खरं येणाऱ्या चेंडूमध्ये जर मोठा फटका आला तर मॅचची मजा निघून जाईल. लेग बाईस LBचं पायचीचं अपील केलं होतं. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे 7 चेंडूमध्ये आता 8 करायचे आहेत. त्या अद्विक 11 आई गावदेवी सापाडे या संघाला. चला मॅच स्पीडअप करा जरा. थोडंसं फास्ट खेळायचंय. तालुक्यात उंबरडे गावात नाव गाजत या चषकाच. SKT शक्ती चषक ठेवलाय यो उंबरडे या गावात. SKT शक्ती चषक ठेवलाय यो उंबरडे या गावात. SKT शक्ती चषक ठेवलाय यो उंबरडे या गावात. SKT शक्ती चषक. चला स्पीडअप करा. बर्फानी बाबा. चला ऑटो रायडर्स आपण सज्ज राहायचे. पुढच्या मॅच साठी आपली फिल्डिंग आहे. चेतन येत आहेत. मॅच रंगतदार होऊ शकते. येणारे पहिले 3 चेंडू जर चांगले टाकले तर. 6 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. 6 चेंडू 8. पहिला चेंडू वाईड आहे. आता 6 चेंडू आणि 7 धावा. चेतनने पहिला चेंडू वाईड टाकलाय.
6 चेंडूमध्ये 7 धावा. आणि इथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. जेबी आई तुझी लोणावल्याची घनदाट वाट, आई तुझी लोणावल्याची घनदाट वाट. भक्त येताना गोकारले डोंगराला आई पाहाया तुझं थाट. आता मॅच पहिली आपण बाळू तर 5 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. तर मी आता काही घडू शकतं या मॅचमध्ये. पाच चेंडूमध्ये 7 करायचे आहेत कंपल्सरी. फक्त स्पीडअप करा. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिडवेक आणि स्क्वेअर लेगच्या मधून खेळतायत. आणि इथे 3 धावा मिळाल्यात म्हणजे 1 धाव एक्स्ट्रा आहे. 4 बॉलमध्ये आता 4 करायचे आहेत. चर्चा करत आहेत खाली नवीन फलंदाज युवराज स्ट्राईक एंडला. 4 चेंडू इथून डॉट टाकावे लागतील चेतनला. काही घडू शकतं मॅच मध्ये. याच मैदानामध्ये आपण फायनलची मॅच सुरे वर्सेस वाकलन 2 बॉल 2 धावा बनवायला भरपूर अवघड गेलं होतं. जवळजवळ चेंडू डॉट होता मात्र जीत भोईरने जो डायरेक्ट हिट केला डायरेक्ट हिट झाला नाही. 1 बॉल 1 ला. 4 बॉल 4. आणि पहिला सपाटीचा संघ इथे विजय झालाय निल्सन. मी मगाशी सांगितलं होतं विघ्नेश मडवी त्यामुळे विजयाचं खातं ओपन होऊ शकतं.